मित्रांनो, सॅमसंगने त्यांच्या बजेट सिरीजमध्ये आज एक नवीन फोन लॉन्च केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी F70e असं या फोनचं नाव आहे. 15,000 पेक्षा कमी किमतीच्या रेंजमध्ये हा फोन आलाय आणि या किमतीच्या मानाने सॅमसंगने यात भरपूर फीचर्स दिलेत. काही काही गोष्टी अगदीच साध्या आहेत. या फोनमध्ये नेमकं काय आवडलं आणि काय खटकलं सगळं सविस्तर बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर हा 5G फोन आहे आणि सॅमसंगने बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा 6000 mAh बॅटरी परत आणली आहे. मोठी बॅटरी आहे, पण फोनचं वजन तरीही 200 ग्रॅमच्या आतच आहे. बॉडीचे डिझाईन हे बॉक्सी आहे. सॅमसंगच्या या रेंजमधल्या आधीच्या काही फोन्सनं पण असं डिझाईन होतं. मागच्या बाजूला व्हीगन लेदर दिलंय. कॅमेरा पॅनल हे दिसायला एकदम स्टायलिश आहे. 2 कलर ऑप्शन मिळत आहेत, लाईमलाईट ग्रीन आणि स्पॉटलाईट ब्लू. दोन्ही छान आहेत. बाकी पोर्ट्सचं म्हणाल तर ड्युअल माईक, चार्जिंगसाठी USB-C टाईप पोर्ट असं सगळं मिळतंय आणि सरप्राइझिंगली वायर्ड हेडफोनसाठी 3.5 mm जॅक पण मिळतोय. आजकाल कंपन्यांनी हा पोर्ट देणं बंदच केलंय, त्यामुळे अगदी रेअर अशी ही गोष्ट आहे. जुन्या फोनमधला जसा हेडफोन जॅक सॅमसंगने दिलाय तसाच डिस्प्लेवर जुन्या फोनसारखाच टिअर ड्रॉप नॉचही दिलाय. म्हणजे काय गरज होती की मजबुरी होती माहीत नाही. 15,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये दुसऱ्या कुठल्याच ब्रँडच्या फोनला आता टिअर ड्रॉप येत नाही. सॅमसंगनेच अजून त्याला का पकडून ठेवलंय काय माहीत. पण डिस्प्लेच्या बाबतीत एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट दिलाय. बाकी PLS LCD पॅनल आहे जो या बजेटमध्ये डिसेंट आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर डायमेन्सिटीचा 6300 हा प्रोसेसर मिळतो. गेल्या वर्षी या प्रोसेसरवर आलेल्या फोन्समध्ये अगदी स्टेबल परफॉर्मन्स बघायला मिळाला, त्यामुळे त्या बाबतीत काही तक्रार नाही. 5 ते 6 लाख अंतुतू स्कोअर मिळतो. या प्रोसेसरचं बॅटरी ऑप्टिमायझेशन ही एकदम मस्त आहे. 6000 mAh बॅटरी 10 ते 12 तासांचा स्क्रीन टाईम आरामात देते. गेमिंगचं म्हणाल तर हा फोन काही गेमिंगसाठी बनलेला नाहीये, तरीही नॉर्मल कॅन्डी क्रश किंवा रेसिंग वगैरे टाईपचे गेम तुम्ही खेळू शकता. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर One UI 8.0 आणि Android 16 हे आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. बाकी अपडेट्सच्या बाबतीत सॅमसंग कुणाच्या बापाला ऐकत नाही. या फोनमध्येही तब्बल 6 वर्षांचे सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळणार असल्याचं कंपनीने म्हणलंय. कॅमेऱ्याचं म्हणाल तर यात 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल असा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. यात ऑक्झिलरी लेन्स दिली जी बजेटच्या मानाने डिसेंट आहे. बाकी OIS वगैरे काही नाही मिळत. हां, कॅमेरा सेटिंगमध्ये फेस करेक्शन टूल दिले. फोटो काढल्यानंतर त्यात ब्राईटनेस, टोन वगैरे आपोआप दुरुस्त करायसाठी हे फीचर कामी येतं. बाकी यात NFC मिळत नाही. स्पीकर फक्त सिंगलच आहे. स्पीकरमध्ये डॉल्बी ॲटमॉस दिलंय, पण ते फक्त हेडफोन घातल्यावरच चालतं आणि चार्जिंग सपोर्ट फक्त 25 वॉट आहे. तेही बॉक्समध्ये चार्जर मिळत नाही. या फोनचं बेस व्हेरियंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये येतं. याची किंमत 13,000 रुपये आहे. आजच लॉन्च झाल्यामुळे फ्लिपकार्टवर 1,000 रुपयांचा कार डिस्काउंट मिळतोय. याचं 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट पण अवेलेबल आहे. त्याची किंमत 15,000 रुपये आहे. सध्याच्या ऑफरमध्ये 14,000 रुपयेपर्यंत मिळून जाईल. किमतीच्या मानाने रॅम आणि स्टोरेज जास्त देता आलं असतं. म्हणजे मी 4-5 वर्षापूर्वी घेतलेल्या Realme 5 फोनमध्ये तेव्हाच 10,000त 4GB प्लस 128GB स्टोरेज ऑप्शन्स मिळाले होते. सॅमसंगला आता 2026 15,000त नक्कीच 8GB रॅम देता आली असती. एनिवे, सो बेसिकली तुम्हाला डे टू डे यूजसाठी एक मजबूत, टिकाऊ आणि चांगल्या बॅटरीचा फोन हवा असेल, जास्त गेमिंग करणार नसाल, कॅमेरा डिसेंट चालत असेल आणि लॉंग टर्म यूजसाठी बजेटमध्ये फोन घ्यायचा असेल किंवा मग तुमच्या आईवडिलांसाठी, घरातल्या कुणासाठी बजेटमध्ये चांगला फोन घ्यायचा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी F70 चांगला ऑप्शन आहे. पण एक मिनिट, 15,000च्या बजेटमध्ये आणखी ऑप्शन पण आहेत. सगळ्यात पहिलं तर Vivoचा T4X. तसं तर हा फोन 15,500 रुपयांना आहे, पण फ्लिपकार्टवर 500 रुपयांचा कार डिस्काउंट मिळतोय. यामध्येही मोठी LCD स्क्रीन, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले असे फीचर्स मिळत आहेत. पण बेस्ट पार्ट म्हणजे या ड्युअल स्टिरिओ स्पीकर, 6500 mAh बॅटरी, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग असे भारी फीचर्स ही सेम प्राइसला मिळतात. तुम्हाला Vivoचा फोन नको असेल तर iQOOचा Z10X हा फोन तुम्ही घेऊ शकता. प्राइस, फीचर्स सगळ्याच्या बाबतीत Vivoच्या फोनसारखंच आहे. पुढचा फोन आहे Realmeचा P3X. ह्यात तर 13,000 रुपयांमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट मिळतोय. शिवाय 6000 mAh बॅटरी आणि सॅमसंग सारखंच Dimensity 6400 प्रोसेसर मिळतोय. तुम्हाला सॅमसंगचाच फोन जर हवा असेल आणि बजेट थोडंफार पुढे ढकलता येत असेल तर सॅमसंगचा गॅलेक्सी M सिरीजमधले M36 किंवा M17 घेऊ शकता किंवा F सिरीजमधले F36 किंवा F17 घेऊ शकता. पण हे फोन घ्यायचे असतील तर सेलची वाट बघा, कारण सेलमध्ये यांची किंमत 15,000 पेक्षा नक्कीच खाली जाते. बाकी 15,000च्या आतच राहायचं असेल आणि सेलची वाटही बघायची नसेल तर मोटोचा G57 पॉवर हा फोन नक्की बघा. 14,000 रुपयांमध्येच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतंय. सोबतच 7000 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 6S Gen 4 प्रोसेसर असे फीचर्स यात मिळतात. शिवाय फोनचा लुक पण फ्रेश आणि स्टायलिश आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन तुम्ही चेकआउट करू शकता.
आणि तुम्हाला जर 4K रेकॉर्डिंग करणारा कॅमेरा गरजेचा असेल आणि बजेट थोडं पुढे ढकलू शकत असेल तर मोटोचा G67 हा ऑप्शन तुम्ही बघू शकता. बाकी दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा फोन घ्यायचा एक तोटा आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट्स. या बजेट रेंजमध्ये जे फोन येतात ते हार्डली 1 किंवा 2 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि जास्तीत जास्त 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देतात. तर दुसरीकडे सॅमसंगचा F70e हा जो आजच आलाय तो येतानाच अँड्रॉइड 16 वर येतो आणि त्यावर 6 वर्षांचे अपडेट्स मिळतात म्हणजे अँड्रॉइड 22 पर्यंतचे अपडेट्स तुम्हाला त्या फोनवर मिळतील. तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची आहे यानुसार तुम्ही तुमच्या सोयीचा फोन निवडू शकता. तुम्हाला बजेट फोन घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते? तुम्ही नेमकं काय बघून स्मार्टफोन घेता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टेक संबंधी असेच अपडेट मिळवण्यासाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.